नमस्कार. आज सकाळी अंदाजे 11 वाजता बेळगाववरून आपली अखंडा यात्रा ते काही भाविक एका प्रायव्हेट गाडीमध्ये भाड्याची गाडीमध्ये ते त्यांचे माकड टेकडी या पॉइंटचे जवळ त्यांच्या गाडीचे जे संतुलन आहे ते बिघडून गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातून आतापर्यंत 8 लोकांची मृत्यू घोषित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोक अजूनही जखमी आहेत आणि ते जखमीचे जे उपचार आहे तलोदा सिव्हिल हॉस्पिटल त्याचबरोबर काही लोकांचे नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांची जे साक्षीदार आहे त्यांचे स्टेटमेंट्स घेऊन याच्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे तपास करून पुढे योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी. आज तळोदा तालुक्यामध्ये चांदसैली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे. जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक स्तंभऋषी महाराजांचे दर्शन काल दिले होते. बोलताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला. ती गाडी तिथे जाऊन उसळली. जवळपास 7 भाविकांचा मृत्यू झाला. जवळपास 8 त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे आणलेले आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना 10 त्यांना तळोदा सिव्हिलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहे. आम्ही काही जखमी त्यांना आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आमच्या गावठी फाउंडेशनचे जे ॲम्ब्युलन्स आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत. पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. मदत कार्य जोरात सुरू आहे. जवळपास त्या पिकअपमध्ये 40 लोक त्या ठिकाणी भाविक होते. आम्ही जे जखमी त्यांच्यावर तात्विक गुणांनी देखील उपचार करतोय. सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्युमुखी पडलेले त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आणि माझ्या परिणामी प्रयत्न करतोय. जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये. आम्ही कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे मी आमदार राजेश पाडवी माझ्यासाठी सर्व मदत करून आम्ही त्यांना चांगले उपचार करून बरे करू. धन्यवाद.